तुरीमध्ये खताचा वापर, जर तुरीमध्ये तुम्हाला लागवडीपूर्वी किंवा लागवडीबरोबर DAP 12-32-16, 14-35-14, 10-26-24, 8-21-21, 9-24-24, ज्याच्यामध्ये स्फुरद आणि पालक जास्त आहे, नत्र कमी, असे खतं द्या. एकरी 1 बॅग. अधिक तुम्ही गंधक देऊ शकता, झिंक सल्फेट देऊ शकता. लागवडीबरोबर, पेरणीबरोबर किंवा सोयाबीनमध्ये तूर असेल तर सोयाबीन काढल्यानंतर सुद्धा तुम्ही खत त्याला देऊ शकता. या पद्धतीनं सोयाबीनला, आपल्या तुरीला खत तुम्ही द्या. जीवाणू खतामध्ये मी सांगितलं तसंच पेरणीबरोबर किंवा 8-10 दिवसामध्ये NPK बूस्ट DX, आणि फुलं लागल्यानंतर P बूस्ट DX आणि K लीफ DX, आणि शेंगा भरताना एकदा P बूस्ट DX आणि K लीफ DX. फवारणीमध्ये खतं जर विद्राव्य खतं वापरायची असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही विद्राव्य खतं हे वाढीच्या अवस्थेमध्ये 19-19, फुलावर अवस्था 12-61-0, फळं लागल्यानंतर 0-52-34, आणि पक्वता अवस्थेमध्ये 13-0-45 किंवा बिग बी, या पद्धतीनं फवारणीद्वारे सुद्धा तुरीचं खत व्यवस्थापन तुम्ही करू शकता.